हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल ॲपेटाईट अड्डा. मी आहे नमिता आणि आज मी तुमच्यासोबत माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर लास्ट वीक मध्ये मी आणि माझी फॅमिली कोल्हापूरला देव दर्शनासाठी गेलो होतो आणि कोल्हापुरात आमचा 2 दिवसांचा मुक्काम होता. तर कोल्हापुरात राहायचं कुठे हा प्रश्नच होता. Airbnb वरून आम्ही बरेच ऑप्शन्स चेक केले आणि त्यानंतर आम्हाला एक असं सुंदर घर मिळालं की त्यावरून विचार केला याबद्दल एक व्हिडिओ नक्कीच केला पाहिजे. तर त्या घराचं नाव होतं कृष्णामयी. आणि हो, मी त्याला घर म्हणू शकते कारण ते अगदी आपल्या घरासारखंच होतं. स्वच्छ, सुंदर, प्रशस्त आणि सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध. आणि हा, सोयी सुविधा तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळतील, परंतु या घराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या घराचं इंटेरियर. कृष्णामयी या नावाप्रमाणेच हे घर सुंदर पद्धतीने राधा कृष्णाच्या थीम वरती डेकोरेट केलेलं आहे आणि त्यामुळेच कृष्णामयी हे घर आमच्या मनामध्ये कायम आठवण म्हणून राहील. तर तुम्ही कधी कोल्हापूरला गेलात तर नक्की कृष्णामयीला जा आणि या घराचा एकदा तरी सुंदर असा अनुभव घ्या. आणि या घराच्या होस्ट शिल्पाताई या खूप हेल्पफुल आहेत आणि त्यामुळे या घरात राहताना आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. तर चला आता कृष्णामयी हे घर आतमधून मी तुम्हाला दाखवते. ते किती सुंदर आहे ते आता तुम्हाला कळेलच आणि मी माझ्या फॅमिलीची फर्स्ट रिॲक्शन पण रेकॉर्ड केलेली आहे, तीही तुम्हाला दाखवते. लेट्स गो. या सुंदर कृष्ण कमळाने आमचं स्वागत केलं आणि मग आम्ही घरात गेलो आणि आतमध्ये जाताच हे असं वाटलं, वाव, कारण समोरच होती एक सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती. आणि त्यामागे श्रीकृष्णाचा आवडता सुंदर असा मोरपीस. ते बघितल्यानंतर मी हॉलमध्ये गेले आणि बघतच राहिले कारण हॉलच्या भिंतीवर खूप युनिक असा एक वॉलपेपर होता ज्यावरती दिग्गज मराठी लेखकांच्या कविता होत्या. खूप सुंदर कवितांचं ते एक कलेक्शनच होतं. हे बघून एक गोष्ट नक्कीच कळत होती की या युनिक वॉलपेपरची आयडिया ज्या व्यक्तीची आहे त्याचं नक्कीच आपल्या मराठी कलेवर आणि संस्कृतीवर खूप प्रेम आहे. कारण त्या वॉलपेपरवर ग. दी. माडगुळकर, कुसुमाग्रज, शांता शेळके अशा अनेक दिग्गज लेखकांच्या कविता होत्या. आता आपण पाहूया माझ्या बाकी फॅमिली मेंबर्सच्या रिॲक्शन्स. घराला नाव साजेसं आहे कृष्णामयी. घराला जे नाव दिलंय ते अगदी साजेसं आहे. अगदी. ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणे, कोणासाठी कोणी थांबू नये असे उणे नभ, ज्यात तुझा धर्म माझे मी ही मर्म स्पर्शू नये. गिरीश यांची ही कविता आहे. अतिशय सुंदर असा फ्लॅट सजवलेला आहे. छान आहे. बांबूचं थीम आहे. सगळीकडे बांबू, श्रीकृष्णावर आधारित फ्लॅट अतिशय मनमोहक असं रंगवलेला आहे. एक वेगळीच मजा आहे याच्यामध्ये. धन्यवाद. चला आता आपण बाकी घर पाहूया. इथे आहे डायनिंग एरिया जिथे सुंदर असा कृष्णाच्या बासुरीचा वॉलपेपर लावलेला आहे आणि इथे आहे किचन. फर्स्ट आपण बेडरूम पाहूया. आतमध्ये आल्या आल्याच मला मिरर मधून एक सुंदर राधाकृष्णाचा फोटो दिसतोय. चला पाहूया. ऍक्च्युली ही फ्रेम नाहीये, हा फुल वॉलपेपरच आहे आणि त्यावरती पहा किती सुंदर अशी क्रिएटिव्ह लाईट आहे. मला ती बासरी सारखीच दिसतीये. या घरात प्रत्येक वॉलवरतीच खूप युनिक असे वॉलपेपर्स लावलेले आहेत, त्यामुळे एक वेगळ्याच मस्त वाइब्स येत आहेत. इथे बघू शकता बेडचं स्ट्रक्चर पण किती युनिक आहे. सगळंच फर्निचर इथे बांबू थीम वरती आहे असं दिसतंय आणि बेड पण एकदम सॉफ्ट आहे आणि रूम मध्ये एसी पण आहे, म्हणजे झोपायला मजा येणार आहे. या बेडरूम मध्ये अटॅच्ड बाथरूम आहे आणि 2 टॉवेल्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळीच लॉन्ड्री मला एकदम क्लीन दिसत आहे. ओव्हरऑलच सगळीकडे क्लेनलीनेस नीट मेंटेन केलेला आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन वी ट्रॅव्हल. आता आपण सेकंड बेडरूम पाहूया. आतमध्ये आल्या आल्याच अजून एक सुंदर कृष्णाचा वॉलपेपर दिसलेला आहे. या घराचं कृष्णामयी नाव असल्यामुळे सगळंच घर
कृष्णावरती सुंदर पद्धतीनं डेकोरेट केलेलं आहे. या बेडरूम मध्ये सुद्धा सेम बांबू थीमचे बेड आहेत. दोन्ही रूम मध्ये एसी आहेत. इकडे कबर्ड्स आहेत आणि वाव, फुल लेंथ मिरर आहे विच इज व्हेरी युजफुल फॉर लेडीज. या बेडरूम मध्ये अटॅच्ड बाथरूम नाहीये, पण बेडरूमच्या बाहेर आल्यावर इथे पोर्च मध्ये एक कॉमन वॉशरूम आहे. चला आता आपण किचन पाहूया. तर किचन मध्ये इंडक्शन आहे आणि बरीचशी भांडी अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्याला जर इमर्जन्सीमध्ये काही बनवून खायचे असेल तर ते पॉसिबल आहे. फ्रीज ही आहे. आमचा इथे 2 नाईट्स 3 डेजचा स्टे आहे. 3 दिवसांनी सगळ्यांचा फीडबॅक काय असेल ते मी व्हिडिओच्या एंडला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता आम्ही जाणार आहे ज्योतिबाच्या दर्शनाला. तर चला आमचं ज्योतिबा दर्शन कसं होतंय ते बघूया. ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. सांग भलं. ज्योतिबाच्या नावानं. नमस्कार, मी अर्चना जमादार. मी 1-2 दिवसापूर्वी कोल्हापूरला प्रवासाच्या उद्देशाने आले होते आणि आम्हाला म्हणजे हे ऑनलाईनचं ज्यावेळी आम्हाला बुकिंग कळलं आम्ही केलं. आम्ही नवरा बायको असे आहोत की आम्ही प्रवासी मेंबर आहोत की गेले 29 वर्ष आम्ही प्रवास करतोय. पण आपण उतरतो कुठं प्रवासामध्ये की आपण एखाद्या लॉज किंवा हॉटेलची आपण सोय पाहतो. ही एक आगळी वेगळी आम्हाला थीम छान वाटली की आम्ही परगावी आलोय पण असं वाटलं की आपण आपल्या घरात आलोय का, की खूप छान वाटलं की आल्यानंतर की असं वाटलं की आपण आपल्या नातेवाईकांकडे आलो का. आणि जी काही सुखसोयी जे घरात लागतात त्याचा सर्व विचार करून त्यांनी जे काही इथं सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या एक गृहिणी म्हणून मला त्या खूप छान वाटल्या. आम्ही आलोय खरं तर 2 दिवसासाठी, पण जाताना जर मला काही सांगावंसं वाटलं ना तर मी हे सांगेन की आमचा स्टे 2 दिवसाचा नसून 4 दिवसाचा जर असला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं. कारण इथे आल्यानंतर असं वाटतं की अजून थोडंसं राहावं. खरंच धन्यवाद.
माझं नाव सिया सुमनत कोळी आहे. नमो मावशी आणि विवेक काकाच्या सोबत मी ट्रिपसाठी आले होते. कृष्णमाई एक सुंदर घर आहे, तिथं मला भरपूर मजा आली. बाहेर अंगणात खेळायला जागा आहे आणि भरपूर गोष्टी छान छान आहेत. मला ह्या घरी राहायला खूप आवडलं. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला जर इथं राहायचं वगैरे असेल तर तुम्ही नक्की या घरी येऊ शकता. थँक्यू.